संगमनेरमध्ये विखे थोरात वादाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। कारण जयश्री थोरात यांच्या विरोधात विखेंच्या सभेत आक्षेपार्ह टीका करण्यात आली। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत। जयेश, विखेंच्या सभेत थोरातांच्या मुलीवर म्हणजेच जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह टीका करण्यात आली, याचे पडसादही तिथे उमटलेले पाहायला मिळालेले आहे। त्याचबरोबर आता राजकीय वर्तुळात सुजय विखे यांच्या विरोधात टीका केली जाते। या संदर्भात अधिकचा तपशील। विखे आणि थोरात या वादाला आता विकोपाला गेलेला आहे। तिसऱ्या पिढीमध्ये हा वाद आणखी आता पेटायला लागला। काल संगमनेर तालुक्यातील धांदरफळे या ठिकाणी असलेल्या सभेदरम्यान एका वक्त्याने जयश्री थोरातांवर केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेनंतर आता काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्या ठिकाणी सभेनंतर त्या ठिकाणी मोठा जमाव झाला आणि त्या जमावाने केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत त्या ठिकाणी गाड्यांची जाळपोळ केली। संपूर्ण रात्रभर हा सर्व प्रकार जो आहे तो चालू होता। निषेध सर्व ठिकाणी नोंदवत होती। या ठिकाणी संगमनेर पोलीस ठाण्यात मोठा जमाव झाला होता आणि त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले। आणि आज ही जी घटना आहे प्रज्ञा, ही घटना अतिशय या घटनेचे मोठे पडसाद सर्व स्तरातून होत आहे। आणि संगमनेर तालुक्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने आज मोर्चा देखील आयोजित करण्यात आला आहे। त्याचबरोबर सुजय विखे यांच्या ज्या गाड्या वगैरे जे फोडण्यात आले ते फ्लॅग त्यांचे जे फलक आहेत त्या देखील आता पाडण्यात आलेले आहेत। त्याच्या देखील आता आज राहता तालुक्यात लोणी या ठिकाणी सुजय विखेंच्या समर्थनार्थ या ठिकाणी निषेध मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। प्रज्ञा जी जी, धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर थोरातांच्या मुलीवर म्हणजेच जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह टीका करण्यात आली आणि त्यानंतर खरं तर संगमनेरमध्ये एकच वाद उफाळून आला। थोरात आणि विखे हा वाद खूपच जुना आहे आणि या वादाला आता तोंड फुटलेलं आहे। हा वाद विकोपाला जाताना दिसतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही कुटुंबांमध्ये आरोप प्रत्यारोप जास्तच दिसताना पाहायला मिळत आहे। टीका तीव्र होताना पाहायला मिळते आणि यातच ही आक्षेपार्ह टीका। त्यामुळे आता सुजय विखे पाटील हे अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे, कारण राजकीय वर्तुळात त्यांच्यावरच टीकास्त्र डागलेलं जात आहे। तर आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे या जोडल्या गेलेल्या आहेत। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय। जी जी, वाघमारे ताई, खरं तर आता सध्या विखे थोरात वादाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालंय। एकीकडे खरं तर महायुतीत लाडक्या बहिणींचा उदो सुरू आहे, प्रचार प्रसार केला जातो या योजनेचा, आणि दुसरीकडे याच म्हणजे सुजय विखे यांच्या प्रचारात जयश्री थोरात यांच्या विरोधात हे आक्षेपार्ह वक्तव्य कितपत पटतंय तुम्हाला? खरं तर मला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना एक सांगायचंय जी की महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे। जी, आणि जिथे महिलांच्या सन्मानाचा विषय येतो तेव्हा सगळ्याच महिलांनी आपले राजकीय पक्ष बाजूला ठेवून उभं राहिलं पाहिजे। ती क्लिप माध्यमांच्या मधून मी काल पाहिली आणि अत्यंत मनाला वेदना देणारी ती क्लिप आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीची भाषा ही कुठल्याच महिलेबद्दल वापरली जाऊ नये। मला वाटतं ते जे पदाधिकारी होते त्यांचं नाव मला माहिती नाहीये, परंतु कुठेतरी टाळ्या घेण्याच्या नादात किंवा हे करण्याच्या नादात अशा गोष्टी करू नयेत। पण महायुती सरकार कायम महिलांचा सन्मान करत आलेला आहे, महिलांच्या वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत। परंतु असं एखादं विधान त्यामुळे वातावरण दूषित होतं, तर सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या विषयी बोलत असताना, टीका करत असताना थोडासा आपल्या जिभेवरती संयम ठेवावा, हे मला सगळ्यांना सांगायचं। जी वाघमारे ताई, खरं तर अनावधानाने ही गोष्ट कदाचित घडलीही असेल, कारण आपण मानू शकतो ही गोष्ट अनावधानाने घडली असेल, पण तिथे स्वतः सुजय विखे होते। ते स्वतः म्हणालेले आहेत की मी निषेध करायच्या अगोदरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला। मात्र त्याच वेळेस सुजय विखे यांनी त्यांच्या हातातून माईक ओढून का घेतला नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय इथे। तर यावर आपली प्रतिक्रिया? ताई, मागच्या 2 दिवसापासून थोरात आणि विखे हा वाद महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे
ती दोघांचीही भाषणं म्हणजे जयश्रीताई ही आक्रमक पद्धतीनं आपले मुद्दे मांडतायत. त्यांना जी. सुजयदादांनीही उत्तरं दिलेली आहेत. ती भाषणं माध्यमांच्या मधून मीही पाहिलेली आहेत. आणि सुजयदादा विखे पाटील यांनी जयश्रीताईंच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देतानाही आपण पाहिलं असेल की त्यांनी ताई म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. जी. म्हणजे सुजय विखेंनी आक्रमक पद्धतीने मुद्दे मांडताना जयश्रीताईंचा कुठेही अपमान त्यांनी केलेला नाहीये. जी. कालची ती सभा मी पाहिली की जेव्हा ते कार्यकर्ते बोलत होते तेव्हा लगेच त्यांना दुसऱ्या व्यक्तीने येऊन अडवलेलं आहे, हेही आपण पाहावं. जी. म्हणजे अशा पद्धतीचं विधान हे विखे पाटील साहेब किंवा सुजय दादा यांच्या तोंडून गेलेलं नाहीये. जी. त्यांनी कायम त्यांचा ताई म्हणूनच उल्लेख केलेला आहे. जी. पण असे कोणीतरी जे कोणी कार्यकर्ते असतील अशा कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहीपणामुळं उलट आपल्या नेत्याला त्रास होत असतो. त्यामुळे मला अजिबात वाटत नाही जी. की सुजय दादा असतील किंवा राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील त्यांचे अशा कार्यकर्त्यांना कधीच समर्थन असणार नाही. जी. ते नक्कीच आपल्या कार्यकर्त्यांचे कान उपटतील. जी. धन्यवाद वाघमारे ताई, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात.